तुम्हाला भीमरूपी स्तोत्र येतं का? चला भीमरूपीने सुरुवात करू संध्याकाळी. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रवंच महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळी सौख्यकारी शोधहा वैष्णवगयका सुंदरा पुरंदरा पाताळ देवताहन भव्य सिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथ प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशी पावना परतोषिका ध्वजांगे उचले बा आवेशी लोटला पुढे काळाग्नी काळरुद्रा देखता कापती भय ब्रह्मांडी मायलीने आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या जा भ्रुकुटी त्र्याटिल्या बळे मुच्छ मुरडिले माता किरीटे कुंडले भरे सुवर्णकटकासो घंटा किंकिण नागरा टकारे पर्वताय नेटका सडपातळू चपळांग पाहता महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे जे पावे उत्तरे मंद्राद्री सारिखा क्रोधे उत्पाटिला वळे आला गेला मनोगती मनासी टाकिले मा गतीसी तुळना नसे अणोपासो निब्रह्मांड येवडा होत जातसे तयासी तुळना को मेरू मांदार दाकुटे ब्रह्मांडया भोते वे वज्रपुच्छे करू शके तयासी तुळना कै ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डो ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वा भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्रपौत्र समग्र पावती रूपविद्या स्तोत्रपाठे करोनिया हे वेतसंबंधात रोगव्याधी समस्तै नासती तुटती चिंत आनंदे भीमदर्शन हेतरा पंधराश्रु लावली शोभली भरी दृढदेहो निसंदे संख्या चंद्रकला गुणे रामदासी अग्रगण कपिकुळासी मंडणु रामरूपी अंतरा दर्शने दोषनासति इति श्रीरामदासकृत संकटं स्तोत्रं संपूर्णं. जय जय रघुवीर सम. हे जगत्राता विश्वविधाता हे जगत्राता विश्वविधाता हे जगत्राता विश्वविधाता हे सुख शांति निकेतन हे सुख शांति निकेतन. शब्द ऐकू येतात? क्लिअर येतात? हे सुख शांति निकेतन हे सुख शांति निकेतन है प्रेम के सिंधु दीन के बंधु प्रेम के सिंधु दीन के बंधु दुख दरिद्र निवारक दुख दरिद्र निवारक है
नित्य अखंड अनंत अनादि पूर्ण ब्रह्म सनातन है, पूर्ण ब्रह्म हे जगत्राता विश्वविधाता हे जगत हे सुख शांति निकेतन है, हे सुख शांति निकेतन जग आश्रय जगपति जगवंदन श्रय जगपति जगवंदन जग आश्रय जगपति जगवंदन अनुपम अलख निरंजन है, अनुपम अलख अनुपम अलख निरंजन है, हे जगत्राता विश्वविधाता हे हे सुख शांति निकेतन हे सुख प्राण सखा त्रिभुवन प्रतिपालक प्राण सखा त्रिभुवन प्रतिपालक जीवन के अवलंबन है, जीवन के अवलंबन है, हे जगत्राता विश्वविधाता हे सुख शांति निकेतन हे सुख शांति निकेतन है, हे सुख शांति निकेतन है, निकेतन है, निकेतन है, निकेतन है, निकेतन है। सियावर रामचंद्र की। शुकासारिके पूर्ण वैराग्य दाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराच कवि वाल्मीका सारिका मान्य है। नमस्कार सद्गुरु रामदास रघुवीर समर्थ। श्रवणं कीर्तनं विष्णुस्मरणं पादसेवनम् अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम। 9 प्रकारच्या या भक्ती आहेत, त्यामध्ये पहिली भक्ती श्रवणम भक्ती, श्रवण भक्ती त्याला आपण भक्ती म्हणजे भगवंताविषयी एक अहेतुकी प्रेम। अहेतुकी प्रेम म्हणजे असं प्रेम ज्याच्यामध्ये काही हेतू नाही आहे, स्वार्थ नाही आहे, काही कामना नाही आहे, त्या म्हणतात अकारण प्रेम, विनाकारण प्रेम। आपण विनाकारण राग करतो, विनाकारण माझ्यावर चिडत आहे। भगवंत म्हणतात तुम्ही माझ्याशी प्रेम करा, पण कारणरहित आपण सकारण प्रेम करतो। म्हणजे प्रेम आहे भगवंताविषयी, पण काही ना काही कारण,
की जर मी देवाची भक्ती केली तर माझा बिझनेस जो आहे त्याच्यामध्ये प्रॉफिट जास्त होईल. काही ना काही प्रयोजन ठेवून आपण जी भक्ती करतो ती सामान्य भक्ती आहे. देव म्हणतात चला कमीत कमी माझी आठवण तर करत आहे. गुरुजी नेहमी म्हणतात की वो प्यार नाही आहे, व्यापार आहे. जेव्हा आपण मोबदल्यात काही मागतो भगवंत, मी एक नारळ फोडला आहे, देवा आता मला परीक्षेमध्ये पास करा ना, पोरं जसे. तर भक्ती म्हणजे काय, नुसतं प्रेमासाठी प्रेम. जसं आपण आपल्या शरीराशी प्रेम करतो याला म्हणतात सहज प्रेम. हे पहा, दोन शब्द तुम्ही ऐकले असतील, एक आहे सहज, एक आहे नैमित्तिक. एक आहे स्वाभाविक, एक आहे नैमित्तिक. स्वाभाविक म्हणजे ज्याचं काही कारण नाही त्याला म्हणतात स्वाभाविक. नैसर्गिक आपण म्हणतो ना, निसर्गापासूनच आलेलं आहे. तर भक्ती म्हणजे अशी वृत्ती भगवंताविषयी की त्याच्यामध्ये काही मला मिळेल, काही फायदा होईल यासाठी मी प्रेम करत आहे असं नाही. तर अशी भक्ती आपल्या जीवनामध्ये कशी येईल तर म्हणे तुम्ही भगवंताविषयी ऐका, ऐकत जावे. असं आहे पहा, श्रवण जे आहे ना यानेच आपल्याला ज्ञान होतं. कोणचंही ज्ञान, लौकिक भौतिक ज्ञान कशाने होतं, ऐकण्याने. म्हणून ऐकणं फारच महत्त्वाचं आहे. जे आपण ऐकतो त्याच्यावरच मग विचार करतो, मग त्याप्रमाणेच कर्म करतो. म्हणजे कर्माचं जे प्रवर्तक आहेत ते आहे ज्ञान. ज्ञानानुसार प्रवृत्ती होते, आहे की नाही. जानाती मग करोती. आधी मी जाणतो आणि मग करतो. आता चिन्मय विभूतीबद्दल तुम्हाला ज्ञान झालं की इथे एक शिबिर होणार आहे, तेव्हाच तुमची प्रवृत्ती झाली की नाही. काही लोकांना माहीतच नाही, म्हणे आम्हाला माहीतच नव्हतं. पण काही लोक अशी आहे ज्यांना माहीत होतं पण आले नाही. आता त्याचंही काही कारण असेल. पण ज्याला माहीतच नाही आहे तो तर कधीच येऊ नाही शकत. तर जगाबद्दल, लोकांबद्दल, देवाबद्दल ऐकण्यानेच मग आपण काही करू शकतो. तर म्हणून श्रवण म्हणजे काय, द्वार आहे, त्याला म्हणतात दार आहे. तिथून सुरुवात होते. देव कसा आहे, कोण आहे, कुठे आहे, मी कोण आहे, कसा आहे. श्रवणाने आपल्याला भरपूर माहिती मिळते. आपली स्थिती काय आहे, आपले गुण काय आहे, आपले दोष काय आहे, मला काय करायचं आहे, काय त्यागायचं आहे. सगळं मार्गदर्शन कुठे मिळतं, या श्रवणाने. म्हणून सगळेजण म्हणतात सत्संग करा. सत्संगाचा खूप महिमा आहे. आता इथे आपण पाहू, ऐकत जावे, ऐकत जावे एवढं इथे सांगितलं आहे. म्हणून वेदांतामध्ये सुद्धा म्हणतात आत्मा वारे श्रोतव्य. आत्मज्ञान मिळवायचं आहे तर ऐका. आता कृष्णाची जर भक्ती करायची असेल तर आधी माहीत असायला पाहिजे ना कृष्ण कोण आहे. म्हणून इथे म्हणतात हरिकथा पुराण श्रवण नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे. अच्छा, आता ऐकणंसुद्धा काय दोन प्रकारचं आहे. एक असतं कानाने ऐकायचं आणि एक आहे मनाने ऐकायचं. कानाने तर आपण ऐकतच असतो, पण फरक आहे. हे पहा, आपण मुलांबद्दल तक्रार करतात आई वडील, आमचा मुलगा ऐकत नाही, आमची मुलगी ऐकत नाही. तर ऐकत नाही म्हणजे काय, ते बहिरे आहे का? हे पहा, लक्ष द्या, शब्द त्यांच्या कानामध्ये येतात, ऐकतात पण
जे ऐकलं आहे त्याप्रमाणे करत नाही, वागत नाही. तर म्हणजे ऐकणं शब्दाचा किती गंभीर अर्थ झाला की नाही. नुसतं ऐकायचंच नाही, त्याप्रमाणे करायचं, त्याला म्हणतात ऐकणं. हां, जो बहिरा आहे त्याला तर शब्दच माहीत नाही, पण आपण म्हणतो यांनी ऐकलं नाही, अरे त्यांनी खूप ऐकलं. पण ऐकलं नाही म्हणजे ऐकल्याप्रमाणे केलं नाही. तर ऐकत जावे आणि मग ऐकल्याप्रमाणे करावे असं आहे. नाही तर कोणी म्हणाले खूप ऐकतो, पण त्याचा अभिप्रेत म्हणजे अर्थ तो आहे. तर श्रवण काय आहे तर म्हणे ज्ञानासाठी उत्तम उपाय आहे. हे पहा, आपण वाचून अनेक वेळा आपल्याला काही कळत नाही, जे ऐकून कळतं. आणि अध्यात्माच्याबद्दल तर फारच आहे. नाही तर काही शब्द असतात पण काही कळत नाही काय आहे. शब्दामध्ये अर्थ लॉक केलेला आहे, त्याला म्हणतात कुलूप आहे. आणि जे गुरु आहे त्यांच्याकडे त्याची चावी आहे, किल्ली आहे. एक एक शब्दांमध्ये एक एक अर्थ दडलेला आहे, लपलेला आहे. म्हणून ते हिंदीमध्ये एक वाक्य आहे, म्हणे नुसतं पुस्तकाने तुम्ही तिथे पोहोचू नाही शकत. त्यामुळे पुस्तक से उस्तक नहीं पहुंच सकते, पुस्तक से उस्तक. म्हणून श्रवण. अच्छा, आता म्हणे काय काय ऐकलं पाहिजे याची एक मोठी यादी दिली आहे. तर हरिकथा वगैरे तर आहेच, अध्यात्माचं निरूपण ऐकलं पाहिजे. अध्यात्म म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? अध्यात्म मध्यात, त्याला म्हणतात अध्यात्म. इकडेही नाही तिकडेही नाही, मध्य आहे तो अध्यात्म. अध्यात्म म्हणजे असतं ज्याच्यामध्ये आत्मबुद्धी माझी आहे त्याला म्हणतात अध्यात्म. ज्याच्यामध्ये अहमबुद्धी आहे, ज्याला मी अहम असं मानतो. जसं शरीर अध्यात्म आहे, मन अध्यात्म आहे, इंद्रिय अध्यात्म आहे, कारण याला मी मानतो. पुस्तक किंवा घड्याळ किंवा माईक याला अध्यात्म नाही म्हणत, याला आदिभौतिक म्हणतात. म्हणजे इकडे आहे ते आध्यात्मिक ताप. तुम्ही ऐकलं असेल ना, 3 प्रकारचे ताप आहे. शरीराशी संबंधित जे विघ्न आहे, बाधा आहे, आध्यात्मिक विघ्न म्हणतात. बसल्या बसल्या झोप येते, आध्यात्मिक ताप आहे. याची शक्यता भरपूर आहे. संध्याकाळची वेळ आहे, थकलेले आहे. पण केव्हाही सकाळची वेळ आहे तरी झोप झाली नाही तरी झोप. किंवा 11 वाजता खूप नाश्ता करून जेव्हा लोक बसतात तेव्हाही खूप झोप येते. 11 वाजताचा जो वर्ग असतो ना, हे अनुभवाचे बोल आहे बरं का. तर आध्यात्मिक विघ्न अनेक आहे. ऐकता ऐकता अश्रद्धा निर्माण होणे त्याला म्हणतात आध्यात्मिक ताप. किंवा काही पोट दुखायला लागलं, डोकं दुखायला लागलं, तर अध्यात्म काय आहे हे ऐकलं पाहिजे. आता सगळे उपनिषद, गीता हे सगळे अध्यात्म आहे, ते ऐकलं पाहिजे. मग पहा पुढची ओवी बरोबर वाचू आपण. कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धांतमार्ग, योगमार्ग, वैराग्यमार्ग ऐकत जावे. नानाव्रतांचे महिमे, नाना तीर्थांचे महिमे, नाना दानांचे महिमे ऐकत जावे. नाना महात्मे, नाना स्थाने, नाना मंत्र, नाना साधन, नाना तपे पुरश्चरणे ऐकत जावी. दुग्धाहारी, निराहारी, फळाहारी, पर्णाहारी, तृष्णाहारी, नाना कैसे ते ऐकावे. हां, आता इथे म्हणतात वेगवेगळे मार्ग आहे. कर्ममार्ग, भक्तिमार्ग, विचारमार्ग. हां, आणि एकेका मार्गामध्ये प्राधान्य एकेकाचं आहे. जसं ज्ञान मार्गामध्ये विचाराचं प्राधान्य आहे, चिंतन, विचार.
तर्क युक्ती नाही की नाही. उपासना मार्गामध्ये काय भावना, प्रेम, श्रद्धा, विश्वास याचं प्राधान्य आहे. योग मार्गामध्ये प्राण आणि योगी लोक प्राणांवर फार भर देतात. प्राणायाम वगैरे करतात, आसनं करतात, तर त्याच्यामध्ये ते आहे. तर वेगवेगळे आहे. योग मार्गामध्ये जसं चक्रभेदन करतात, षटचक्र, त्याच्यावर ते काम करतात, म्हणजे चिंतन करतात त्याचं, कुंडलिनी जागरण वगैरे. तर असे वेगवेगळे मार्ग आहे. तर म्हणे हे सगळं काय ऐकलं पाहिजे. ज्ञानमार्ग, सिद्धांत मार्ग. सिद्धांत मार्गाचा अर्थ केलेला आहे गुरूंचा जो मार्ग आहे. गुरु जे शिकवतात, गुरु सिद्धांत शिकवतात, तर गुरु जे जे काही सांगत आहे ते ऐकायचं. हा सोपा मार्ग आहे की नाही. आपलं डोकं नाही लावायचं. जे जे ते सांगत आहेत त्याचं आदेश आज्ञाचं पालन करायचं. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम. जे ते उपदेश करतील ते ऐकायचं. मग इथे म्हणतात अजून काय ऐकलं पाहिजे. नाना व्रतांचे महिमे. नाना प्रकारचे व्रत आहेत ते ऐकले पाहिजे. व्रतवैकल्य आपण म्हणतो. एकादशी व्रताची काय महिमा आहे तो ऐका. हां, किती एकादशी येतात महिन्यातनं? 2. तर 24 जवळजवळ एकादशी. आणि भागवती एकादशी, वेगवेगळी एकादशी आणि त्याची कथा आहे वेगवेगळी. त्यानंतर हरतालिका व्रत आहे. मग काय सत्यनारायण व्रत आहे. ते एक गोष्टीचं पुस्तकच असतं ना, 8 पाट नगर होते वगैरे. तर त्याच्यामध्ये सगळे व्रत आहे. तर व्रत ऐकलं पाहिजे, आणखीन केलंही पाहिजे. मग नाना तीर्थांचे महिमे. वेगवेगळे तीर्थ आहे. तीर्थ शब्दाचा काय अर्थ आहे. तरंती अनेन इति तीर्थम. ज्याचं सेवन केल्याने माणूस तरून जातो, भवसागराच्या पलीकडे जातो, त्याला म्हणतात तीर्थ. तरंती अनेन. पण आता तीर्थसेवनाचा सुद्धा काय एक नियम आहे, काय केलं पाहिजे. आत्ता जसं महाकुंभ झाला तिथे, तर 2-2.5 महिने लोकांनी तिथेच ते राहिले. त्याला म्हणतात कल्पवास. मग रोज तिथे काय स्नान करायचं, उपवास करायचा वगैरे वगैरे. तर तीर्थामध्ये काही तीर्थांमध्ये दानाचं महात्म्य, कुठे जप करण्याचं माहीत, असं वेगवेगळं आहे. आणि इथे उपवास केलं तर त्याचं फळ मिळतं, इथे हे केलं तर फळ मिळतं, असं आहे ना. आणि ते पंडे लोक असतात ते म्हणतात यहाँ पे गोदान का महत्त्व आहे, गाय दान कीजिए. इथे सुवर्णदानाचं महत्त्व आहे. पण म्हणे दान आम्ही कोणाला देऊ. म्हणे आम्ही बसलो आहे ना, आम्हाला द्या. तर घेणारे तर भरपूर आहे, देणारे नाही आहे. तर नाना तीर्थांचे महिमे. आता एवढे तीर्थ आहे आपले. अष्टविनायक आहे, 12 ज्योतिर्लिंग आहे, 4 धाम आहे. म्हणजे भारतामध्ये तीर्थांची काही कमी नाही. प्रत्येक गावामध्ये काही ना काही तुम्हाला काही गोष्ट ऐकायला मिळेल. इथे हे झालं होतं, इथे काय, हे मंदिर एवढं पुरातन आहे, जुनं आहे, पांडवकालीन आहे, लोक म्हणतात ना, पेशवेकालीन आहे असं. तर वेगवेगळे तीर्थ आहे. पूर्ण आपली भारतभूमी जी आहे देवभूमी म्हणवली जाते. तीर्थांचे महिमे ऐकले पाहिजे. मी नेहमी सांगितलं आहे अनेक वेळा, एक असतं तीर्थाटन, एक असतं पर्यटन. आणि लोक पर्यटन करतात, तीर्थाटन नाही करत. म्हणजे काय फरक आहे. पर्यटन म्हणजे हॉटेल बुकिंग, त्यानंतर काय जिथे भोगाचा प्रधान आहे, म्हणजे भोग प्रधान, एन्जॉयमेंट. पण तीर्थाटनमध्ये तपप्रधान आहे, ते तप करायचं.
पर्यटन म्हणजे फोटो प्रधान, व्हिडिओ प्रधान. नुसतं व्हिडिओ फोटो त्याच्यामध्ये. अरे ते तर पाहिलंच नाही, मुख्य मंदिर तर पाहिलंच नाही, नुसतं डोंगराचे फोटोच घेत राहिले. तर लोक आजकाल पर्यटन खूप करतात, खूप गर्दी. तीर्थसेवन एक वेगळीच गोष्ट आहे. मग म्हणतात नाना दानांचे महिमे ऐकत जावे. नाना दानांचे महिमे, वेगवेगळे दान. पण इथे ऐकत जावे एवढंच नाही, करीत जावे. नाही तेवढं दान खूप ऐकलं आहे मी, आणि अगदी समर्थांनी जे सांगितलं त्याचं पालन करत आहो मी अक्षरशः. तर महिमा ऐकावं, दानात करावे सुद्धा. म्हणून सुरुवातीलाच म्हटलं, श्रवणाने ज्ञान होतं आणि ज्ञानामुळे कर्म होतं. नाही तर नुसतं ज्ञान तर काय, काही फळ नाही होणार. मग नाना महात्मे नाना स्थाने, वेगवेगळे महात्मे त्यांचं चरित्र ऐकलं पाहिजे. त्यांनी खूप प्रेरणा मिळते. माऊलींचं चरित्र, समर्थांचं चरित्र, गजानन महाराजांचं चरित्र, गोंदवलेकर महाराजांचं चरित्र. अच्छा, आपल्या इथे संतांची काही कमी नाही. वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळे संत झाले, आणि कोणामध्ये काही वैशिष्ट्य आहे, कोणामध्ये काही वैशिष्ट्य आहे. तर सगळ्यांमध्ये काही ना काही आपल्याला घेता आलं पाहिजे. म्हणून महात्मे स्थाने, मंत्र, नाना मंत्र, महामृत्युंजय मंत्र, गायत्री मंत्र, देवीचा मंत्र आहे, रामाचा मंत्र आहे. म्हणजे वेगवेगळे मंत्र ऐकले पाहिजे. मंत्र म्हणजे काय, मननात त्रायते इति मंत्र ऐकलं असेल. ज्याचं मनन केल्याने आपलं रक्षण होतं त्याला म्हणतात मंत्र. मंत्र आहे ना, यंत्र, मंत्र, तंत्र असे वेगवेगळे. सध्या कलियुगामध्ये यंत्रच जास्त आहे, सगळं काही यंत्र. म्हणून माणूसही काय झाला, यांत्रिक झाला आहे. आता त्याच्यामधला ओलावा संपत चालला आहे. यंत्राबरोबर राहून यंत्र. तर मंत्र. मग नाना तपे पुरश्चरणे ऐकीत जावे. पुरश्चरण कसं करायचं, तर त्याचे खूप नियम असतात. एकाच वेळ काय अन्नसेवन करायचं, एवढं माळ जप करायचे पुरश्चरणाचं. 24 लाख जप गायत्रीचं करतात लोक. 24 अक्षरी आहे ना, तर 24 लाख. मग काही त्याचं 6 महिने 8 महिने असं. मग रोजचं नियम, एवढ्या 1000 माळा केला पाहिजे पुरश्चरण. मग म्हणतात की दुग्धाहारी निराहारी लोक कसे फक्त दुधावरच राहतात, म्हणे ते सुद्धा ऐकलं पाहिजे. जेव्हा वामन अवतार होणार होता ना, वामन अवतार भगवंताचं, तेव्हा कश्यप ऋषींनी अदितीला सांगितलं पयोव्रत करा, पयोव्रत. त्याच्यामध्ये फक्त दुधाचं सेवन. मग तिच्या पोटी वामन भगवान आले. तर पयोव्रत, दुग्धाहारी, निराहारी. पार्वतीने पहा किती कठीण तपश्चर्या केली. हां, एक वस्तू ती सोडत गेली. बिल्वपत्र ना, का बेलाचे पानं ते खायचे ती. मग ते सुद्धा तिने सोडलं. मग तिचं नाव झालं अपर्णा. पर्ण खाणं सोडलं. निराहारी. फळाहारी. हा म्हणे हे आम्ही करू शकतो, फळाहारी. पण त्याची सुद्धा काय सीमा आहे, केवढे फळ खायचे. इथं नुसतं फळाहारी. पर्णाहारी. पर्ण आत्ता सांगितलं, पानं खाऊन. तृणाहारी. आता असे महात्मा आहे, महात्मे त्यांनी केलेलं आहे. ध्रुवाचं वर्णन ऐका. ध्रुवाचं जे तपश्चर्या आहे, त्यांनीसुद्धा असं एक सोडत गेला तो. काही दिवस फळ, मग 3 दिवसांनी फक्त काही पानं, मग 9 दिवसांनी नुसतं पाणी, मग 12 दिवसांनी फक्त एकदा श्वास घ्यायचा तो बाळध्रुव.
त्यामुळे काय झालं, सगळे जे देवता लोक आहेत त्यांचा श्वास घुटमळू लागला. म्हणे ऑक्सिजन सप्लाय नाही होते, कुठे गेला. भगवंत म्हणाले आमचा एक छोटा भक्त आहे, तो तपश्चर्या करत आहे. तर फक्त वाऱ्यावरच तो राहिला. ध्रुवाची कथा आहे खूप. 6 महिन्यात त्यांनी देवाला प्रसन्न केलं आहे असं वर्णन आहे. तर म्हणे हे ऐकत जावे. त्यानंतर पहा पुढे बरोबर आहे म्हणून, उष्णवास जळवास शीतवास आरण्यवास भूगर्भ आकाशवास कैसे ते ऐकावे. तपी तामस योगी शाक्त आगम अघोर योगी कैसे ते ऐकावे. नाना मुद्रा नाना आसने नाना देखणी लक्षस्थान पिंडज्ञाने तत्वज्ञान कैसी ते ऐकावी. नाना पिंडांची रचना नाना भूगोळ रचना नाना सृष्टीची रचना कैसी ते ऐकावी. श्रीराम. इथपर्यंत म्हणे. आता पहा लोक काय तपश्चर्या करतात, तर कोणी उन्हात राहतात, उष्णवास. ही तपश्चर्या आपण करू शकतो इथे. म्हणे स्वामीजी ऑलरेडी करत आहो आम्ही. उष्णवास. एक असतं पंचाग्नी तापणे, माहिती आहे. 4 दिशामध्ये असं आग अग्नी ठेवायची आणि वर सूर्य, 5 अग्नी. आता महाकुंभामध्ये तुम्ही पाहिलं असेल, म्हणजे ऐकलं असेल, तिथे असे महात्मे लोक होते. बापरे. उष्णवास. जळवास. पाण्यामध्ये लोक राहतात. आता समर्थांनी जे पुरस्चरण केलं तर कमरे एवढ्या पाण्यामध्ये उभं राहून ते जप करायचे. तर जळवास. शीतवास. शीत म्हणजे काय, थंडीमध्ये राहायचं. इथे AC वास नाही लिहिले बरं का. AC एअर कंडिशन हे सुद्धा शीतवास आहे एक प्रकारे. पण आपण आपल्याप्रमाणे ते टेम्परेचर कंट्रोल करतात. शीतवास म्हणजे हिमालयामध्ये राहतात लोक, बर्फामध्ये. मग पहा आरण्यवास, जंगलामध्ये. त्यानंतर भूगर्भ आणि आकाशात. कोणी कोणी लोक ते जमिनीमध्ये है ना खणून ते तिथे पाहिलं असेल महाकुंभामध्ये. कोणी कोणी लोक आम्ही पाहिलं नुसतं एवढी मान असं डोकं बाहेर, बाकी सगळं आतमध्ये. हे पहा असं आहे इथे लिहिलेलं आहे, ऐकत जावं. सगळंच करण्याची गरज नाही बरं का. जस्ट फॉर इन्फॉर्मेशन यू मस्ट नो की असं सुद्धा लोक करतात. अशा साधना आहे. सगळंच करायचं आहे असं गरज नाही आहे त्याची. भूगर्भ आणि आकाशवास. त्यानंतर जपी तपी तामसयोगी नाना निग्रह हटयोगी. आता बघा वेगवेगळ्या प्रकारचे जप करणारे आहे. कोणी कोणी लोक नियम घेतात, हे आपण करू शकतो, आपण जपी होऊ शकतो. रोज 10 माळ करायचे, सकाळी 10 संध्याकाळी 10 असं लोक नियम घेतात ना, एवढे माळ. नवरात्रामध्ये किंवा श्रावण महिन्यामध्ये एक महिना असतो, त्याच्यामध्ये अधिक मासामध्ये करतात लोक, अधिक महिन्यात. तर जपी माणसांनी जप केला पाहिजे. आता स्मरणभक्ती आपण पाहणार आहोत, पुढे येईलच. पूर्ण एक समाज त्याच्यावरच आहे. तर म्हणे अनेक लोक जप करतात. आता गोंदवलेकर महाराज वगैरे यांनी फक्त जपच केलेला आहे आणि त्याच्यामुळेच ते सिद्ध झाले आहे. जपी तपी. कोणी तप करत आहे. अच्छा, तपसुद्धा वेगवेगळा आहे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, वाचिक आहे की नाही. वाचिक तप म्हणजे असे नुसतं मौन राहणे. अनेक लोक ते मौन राहतात, पाटीवर लिहितात फक्त. मी नेहमी गमतीने सांगत असतो, जर मी मौन केलं तर लोकांना फार लाभ होईल. म्हणजे आपण जर मौन केला, मौन परत लोकांना जरा बरं झालं आज बोलत नाही आहे.
स्वतःला फायदा होईल की नाही माहीत नाही, पण दुसऱ्याला जरूर होईल. तर इथे काय म्हणतात, तप करायचं वाचिक. वाचिक तप म्हणजे नुसतं मौन हेच नाही, किती बोलायचं, कसं बोलायचं, कुठे बोलायचं, हा सुद्धा एक तप आहे. तप म्हणजे काय, ज्याच्यामध्ये थोडं कष्टाची अनुभूती, हां, थोडासा त्रास होईल त्याला म्हणायचं तप. जे करण्याची इच्छा आहे पण करायचं नाही, तेव्हाच आपण म्हणू ना तप. सहन करणे, तपाचाच एक भाऊ आहे, त्याला म्हणतात तितिक्षा. तितिक्षा आणि तप जवळपास जवळजवळ आहे. नाना निग्रह हठयोगी, कसे लोक हठयोगी आहे, वेगवेगळे ते असे काय सिद्धी त्यांच्याकडे आहे, वेगवेगळे आसनं करून ते सिद्धी मिळवतात, हठयोगी. शाक्त आगम, शाक्त म्हणजे शक्तीची उपासना करणारे, ते म्हणतात त्याला पंचमकार. मांस आणखीन काय मद्य आणखीन मासोळी असं ते पंचमकार असतं. हे सुद्धा नुसतं ऐकलं पाहिजे. अघोर योगी असतात ते अघोर. ते अघोरीसुद्धा खूप आले होते तिकडे महाकुंभामध्ये, पण ते जरा वेगळा मार्ग आहे तो अघोरी मार्ग. ते स्मशानामध्ये राहतात आणि काय रात्री 2 वाजता काहीतरी काय त्या प्रेतावर बसून काही मंत्र वगैरे करतात, आणि मंत्री असे भयानक असतात, राम रूम धीम धूम फट असे काही काही असतात ना. अघोर योगी. पण आता हाही एक मार्ग आहे. आता काय वाम मार्ग म्हणतात त्याला, आहे ना. हे जे ब्लॅक मॅजिक वगैरे, काळा जादू वगैरे काही काही करतात, लोकांना त्रास देण्यासाठी मारण उच्चाटन वगैरे काही काही विद्या असतात. पण त्याच्यामध्ये जर तो समोरचा माणूस शक्तिशाली असेल ना, तर उलटी ते आपल्यालाच त्रास होतो, त्यालाच मारून टाकेल ते. म्हणून ते सगळं चुकीचं आहे. पण आता ऐकत जावे असं ऐक. त्यानंतर नाना मुद्रा नाना आसने. हां, तर हे आपण करू शकतो. नाना मुद्रा, एक मुद्राशास्त्र आहे ना, तुम्ही ऐकलं असेल. अशी मुद्रा केली की डायबिटीस ठीक होतं, असं केलं की BP ठीक होतं. लोक मुद्रा आहे. आता आम्हाला तर जास्त त्याचं ज्ञान नाही. चिन्मुद्रा माहिती आहे फक्त, चिन्मुद्रा. ज्ञानमुद्रा त्याला म्हणतात. असं जेव्हा आपण बसतो, माहीत आहे ना, हे ब्रह्माचं प्रतीक अंगठा, आणखीन हे जीवाचा प्रतीक तर्जनी. याला अहमसुद्धा म्हणतात, अहंकार. जीव ब्रह्म ऐक्य असं. आणि हे 3 काय, त्रिगुण, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, याच्यापासून त्या जीवाला वेगळं करायचं आणि ब्रह्माशी एकरूप करायचं. याला म्हणतात ज्ञानमुद्रा, चिन्मुद्रा. मुद्रा शब्दाचा अर्थ असतो मुदम राती ददाती इति मुद्रा, ज्याच्यामुळे आनंद मिळतो त्याला म्हणतात मुद्रा. समुद्र आपण म्हणतो, समुद्र म्हणजे काय, ज्याच्या वेगवेगळ्या मुद्रा आहे. कधी तो एकदम रफ असतो, कधी शांत असतो, कधी सौम्य असतो, आहे ना. तर मुद्रयासह इति समुद्र, वेगवेगळ्या मुद्रांच्या. अच्छा, तुम्ही पाहिलं असेल जे नर्तक लोक असतात ते सुद्धा वेगवेगळ्या मुद्रा करतात की नाही, आणि त्या मुद्रांच्या द्वारेच सगळं काही ते अभिव्यक्त करतात. असं 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 म्हणजे काय म्हणे, अग्नी, असं 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 की पाणी, असं वेगवेगळं असतं त्यांचं. आणि ते गुरुजी खूप गंमत करतात. म्हणे त्या नर्तकीला आरसासुद्धा पाहायचं असेल तर ती असं 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 करून मग असं करायला ती. म्हणजे असं सरळ केलं तर हे काही डान्स नाही होणार, असं बरंच काही करून मग. तर वेगवेगळ्या मुद्रा आहे. आपल्याला तर जास्त त्या मुद्रा आहेत नाही. व्यवहारामध्ये सुद्धा आपण मुद्रा करतो. काय, ही सुद्धा एक मुद्रा आहे. ही सुद्धा एक मुद्रा. अशी ही मुद्रा आहे, तिकडे जा ही मुद्रा. न बोलता आपण जेव्हा आपले भाव व्यक्त करतो,
अच्छा, हे तर झाले गमतीचा भाग. दुसरे जे योगी लोक मुद्रा करतात ते जरा कठीण आहे. खेचरी मुद्रा आहे ना, ते मला येत नाही, जीभ वगैरे असं वय करून ते खेचरी, आणखीन काय भूचरी, असे वेगवेगळ्या मुद्रा आहेत. अगोचरी, षणमुखी इथे दिलेलं आहे सगळं. महामुद्रा, शांभवी मुद्रा आहे, तिचा सध्या खूप प्रचार आहे. शांभवी मुद्रा असं काहीतरी वर डोळे असे. पण हे सगळं काय कोणाच्या गायडन्समध्ये केलं पाहिजे. उगीच टी व्हीवर ते बाबाजी करत आहे म्हणून तसं नका करू, नाही तर गडबड केली. नाही तर ते पोट हलवत आहे, मी सुद्धा हलवत आहे, पोट दुखायला लागणार. देखा देखी साधे जोग, छिजे काया बाढे रोग, असं म्हटलं आहे. जो पाहून पाहून योग करतो त्याचं एक तर शरीर क्षीण होतं आणि रोग वाढून जातो. म्हणून नुसतं पाहून नाही, कोणी असेल समोर असतं. कारण तो नुसतं म्हणतो असं करा तसं करा, पण ॲक्च्युअल आपण काय करत आहो ते त्यांनी पाहिलं पाहिजे. तर इथे म्हणतात हे सगळं ऐकलं पाहिजे. तर मुद्रा आहे, नाना मुद्रा, नाना आसने. आता किती प्रकारचे आसन आहे. सध्या योग आणि आसन, योगासन याचा खूप प्रचार आहे, चांगलं आहे. कोणचा एक दिवस आहे, 21 जून योगा डे. गंमत काय होते, वर्षभर तर काही करत नाही, त्या दिवशी नुसतं करतात आणि मग सगळे हातपाय दुखायला लागतात. फोटोसाठी ते नुसतं करतात. हे नेते लोक कधी शरीराला सवयच केली असायला पाहिजे ना, तरच ते बोलले. तर पहा, योगाचा खूप प्रचार आहे. योगासन, एकाने सांगितलं मला एकच आसन फार आवडतं. कोणतं? पहा, सगळ्यांना आवडतं. शवासन सगळ्यात चांगलं, केव्हाही करू शकतो आम्ही. स्थिर सुखमासनम असं म्हटलेलं आहे महर्षी पतंजलीने. आसन सुखप्रद असायला पाहिजे, सुखद असायला पाहिजे. अच्छा, आसन म्हणजे बसणं, यालाही आसन म्हणतात. फॉरेनहून काही लोक आले आणि त्यांनी पाहिलं भारतामध्ये लोक असे खाली बसले, म्हणे 24 तास आसन करतात. त्यांना कधी खाली बसण्याची सवय नाही. अरे वा, जेव्हाही पाहता. मग म्हणतात नाना देखणी लक्षस्थाने पिंडज्ञाने तत्त्वज्ञाने कैसी ते ऐकावी. पिंडाचं ज्ञान, पिंड म्हणजे शरीराचं ज्ञान, याचे किती तत्त्व आहे, याच्यामध्ये पंचतत्व आहे, त्याचं ज्ञान मिळवलं पाहिजे. आकाश, वायू, अग्नी, जळ, पृथ्वी, पंचतत्व आहे. मग त्याचेसुद्धा काय सूक्ष्म रूप आहे, स्थूल रूप आहे, ते सगळं ऐकलं पाहिजे. म्हणून पुढे म्हटलंच आहे नाना पिंडांची रचना. हां, जेवढे शरीर आहे ते एक एक पिंड आहे. हां, आता इथे 70 पिंड बसले आहे असं म्हणू शकतो. पिंडांची रचना कशी झाली. हे गंमत आहे, पंचतत्वापासूनच सगळे शरीर निर्मित झालेले आहे, पण सगळ्यांना वेगवेगळा आकार का मिळाला आहे. या पंचतत्वांना आकार देणारं कोण आहे. म्हणे कर्मे, वेगवेगळे कर्म आहे आपले. कर्म इतकं जबरदस्त एक घटक आहे, त्याच्यामुळे ते पिंडांत म्हणजे पंचतत्व एक विशिष्ट आकार घेतात. कर्म संपले की ते पिंड जे म्हणजे पंचतत्व विलीन होतात, मग नवीन पिंड. जो जसं करई सो तसं फल चाका. जसं त्याचं कर्म आहे त्याप्रमाणे शरीर. कोणी मनुष्य काय, कोणी पशु काय, कोणी वनस्पती काय, तर त्याचं कारण काय, वेगवेगळे प्रकारचे कर्म. म्हणून सांभाळून कर्म करण्यासाठी सांगितले. जर तुम्हाला चांगलं शरीर पाहिजे तर म्हणे यथा कर्म यथा श्रुतम असं उपनिषद म्हणतं.
तर पिंडांची रचना कशी होते. मग भूगोळ रचना, समष्टी, संपूर्ण भूगोल. हे पहा, गॅलिलिओच्या आधी आपल्याला माहीत होतं की पृथ्वी गोल आहे की नाही, म्हणून आपल्याला ते भूगोळ आहे. न्यूटन आणि हे जेवढे सायंटिस्ट आहेत त्यांनी जे सांगितलं आहे अनेक गोष्टी आपल्याला आधीच माहीत आहे. आणि गंमत अशी की काही उपकरण नाही, काही नाही, नुसतं कॅल्क्युलेशननी त्यांनी सगळं पाहून, नुसतं डोळ्यांनी. वराहमीर, आर्यभट्ट वगैरे जे आहे. पहा पुढची ओळ पहा, चंद्र सूर्य तारामंडळे, वाचा बरोबर. चंद्र सूर्य तारामंडळे, ग्रहमंडळे, मेघमंडळे, 21 सर्गे सप्तपाताळे, कैसी ते ऐकावी. ब्रह्मा विष्णू महेशस्थाने, इंद्रदेव ऋषिस्थाने, वायो वरुण कुबेरस्थान, कैसी ते ऐकावी. नवखंडे 14 भुवने, अष्टदिक्पाळांची स्थाने, नानावने उपवने गहने, कैसी ते ऐकावी. गणगंधर्व विद्याधर, यक्ष किन्नर नारद तुंबर, अष्टनायका संगीत विचार, कैसा तो ऐकावा श्रीराम. आता इथे म्हणतात चंद्र सूर्य तारामंडळ. आता हे आज आपण पाहणार आहोत. नुसतं ऐकायचंच नाही, आज संधी आहे छान. आज आणि उद्या मी त्याच्यावरही पाहिलं होतं, बातमीमध्ये आलं होतं की आज भरपूर ते उल्कापिंड पडणार आहे, पाऊस पडणार आहे त्याचा. आता इथे केवढं दिसेल मला माहीत नाही, आणि पुढच्या 7 दिवसात ते होईल. आज किती दिसेल काय माहिती, पण पाहू. पण काहीतरी वाचल्याप्रमाणे फक्त ऐकावी नाही, आज तर पाहावी. तर चंद्र सूर्य तारामंडळ, नवग्रह आहे. आणि ते कसे फिरतात, कमीत कमी नावं तर आपल्याला माहीत असायला पाहिजे. माहीत आहे का, म्हणजे लहानपणी सगळं पाहत, आता नका. बुध, मंगळ, गुरु, शनी, शुक्र, है ना. ते एक अखंडानंद महाराज म्हणायचे, म्हणे एक ते वरचे नवग्रह आणि एक आपल्या आतमध्ये नवग्रह बसलेले आहे, ते जास्त त्रास देतात. आग्रह, संग्रह, परिग्रह, दुराग्रह, हे ग्रह खूप त्रास देतात. त्याच्यापासून जरा सावध राहा. आणि मग जर सावध नाही राहिला तर मग काराग्रह. तर नवग्रह म्हणे त्यांच्याबद्दलसुद्धा, म्हणजे एस्ट्रॉलॉजी, एस्ट्रॉनॉमी याच्याबद्दलसुद्धा ज्ञान मिळवलं पाहिजे. मग ब्रह्मा विष्णू महेशस्थान, ब्रह्मलोक काय, मग कैलास काय, वैकुंठ काय. आता हे याच्याबद्दल ऐकावं. पुराणांमध्ये सगळं वर्णन आहे. शिवपुराणामध्ये शिवलोकाचं वर्णन, विष्णू पुराणामध्ये वैकुंठाचं वर्णन, असं. त्यानंतर इंद्र, देव, ऋषिस्थाने, वायो वरुण कुबेरस्थाने. याचा अर्थ काय आहे की जे आपण पाहतो एवढंच नाही आहे, याच्या पलीकडे सुद्धा भरपूर आहे. आपला विश्वास बसत नाही, पण हे सत्य आहे. याला म्हणतात अतींद्रिय विषय आहे. अतींद्रिय विषय वेदाहा प्रमाणम. जे विषय इंद्रियांच्या पलीकडे त्याच्यामध्ये प्रमाण वेद आहे. तर असे वेगवेगळे हे स्थान आहेत. त्याच्याबद्दल कमीत कमी ऐकून तर ठेवा की असं आहे. नवखंडे 14 भुवने. नवखंड आहे असं ना, एशिया खंड, महाद्वीप मेला खंड म्हणतात ना आपण. तर ते सगळे ऐकलं पाहिजे. ऑस्ट्रेलिया वगैरे वगैरे पृथ्वीमध्ये जे खंड आहे. जम्बूद्वीपे भरतखंडे भारतवर्षे, आहे की नाही. तिथे पहा, जेव्हा आपण संकल्प सोडतो तेव्हा ते सगळ्यांचा उल्लेख होतो. स्थळ, काळ, सगळ्याचा वर्णन. कोणत्या नदीच्या काठी आहे त्या नदीचा उल्लेख. म्हणजे त्याने भरपूर पहा माहिती आपल्याला मिळते. कलियुगे प्रथमपादे जम्बूद्वीपे बौद्धावतारे
हां, भारतवर्षे, भरतखंडे सगळं. तर नवखंडे म्हणजे पहा किती अभ्यास आधीच्या लोकांनी केलेला आहे. मग 14 भुवन आहे, भूर्भुव स्वः मह जन तप सत्यम. मग खालचे जे लोक आहे अतल वितल महातल वगैरे यांच्याबद्दल ऐकलं पाहिजे. अष्टदिग्पाळांचे स्थान, 8 दिशा आहे. 8 आहे की 10 आहे? 10 आहे, पण 8 दिशांमध्ये 8 दिग्पाल आहे. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण नैऋत्य आग्नेय वायव्य ईशान्य. त्यामुळे अष्टदिक्पाळ, एक एक दिक्पाळ त्या दिशांची रक्षा करत आहे. मग वेगवेगळे प्रकारचे उपवन वन, वृंदावन, चित्रकूटमध्ये गेला तर प्रमोदवन, काशीमध्ये आहे आनंदवन, इंद्राचं आहे नंदनवन. हे पहा जसे आपले फार्म हाऊस असतात ना प्रायव्हेट, असे देवांचे हे वेगवेगळे. इंद्राचं आहे नंदनवन. सुग्रीवाचं सुद्धा आहे. ते सगळे वानर त्याच्यामध्ये घुसले होते. कोणचं वन आहे ते? मधुवन. हां, गुड, मधुवन. तर असे वेगवेगळे अरण्य आहे. आणि आजकाल आपण काय पाहतो, वेगवेगळे सुरक्षित वन केलेलं का, आरक्षित काय म्हणतात त्याला, देवराई, वनराई, अभयारण्य, अभयारण्य, ताडोबा अभयारण्य. मग काय काना किसली, हे सगळे वन आहे. आता माणसाने एवढं काय कॅप्चर सगळं करत गेला की ते वन संपत आहे, झाडच संपत आहे. कालच कोणीतरी म्हणत होतं सगळ्यांना कार पार्किंगसाठी सावली पाहिजे, पण झाडं कोणाला नाही लावायचे. आपण शोधतो सावली कुठे. तर म्हणे नाना वने उपवने, त्याच्याबद्दल जरा ऐका. काय म्हणतात, झाडे लावा, झाडे वाचवा. मग इथे म्हणतात गण गंधर्व विद्याधर यक्ष किन्नर नारद तुंबर. आता वर हे जेवढे भुवन वगैरे सांगितलं ना, इथे राहणारे हे सगळे लोक आहे. गंधर्व लोकामध्ये गंधर्व, इंद्र लोकामध्ये इंद्र, हे सगळे. नारद, नारदजी सगळीकडे फिरतात. ते फ्री विसा, फ्री पासपोर्ट, कुठेही फिरू शकतात. कधी कधी ते पृथ्वीवरही येतात, एक चक्कर लावून जातात, लोक काय करत आहे. तर नारद तुंबर करती गायन, गणराज रंगी नाच, त्याच्यामध्ये येतं. तर हे वेगवेगळे योनीमधील हे सगळे कोण आहे, जीव आहे. यांच्याबद्दल ऐकलं पाहिजे. त्यानंतर रागज्ञान, ताळज्ञान, नृत्यज्ञान, वाद्यज्ञान, अमृतवेळ, प्रसन्न ज्ञान, कैसे ते ऐका. आता हे जर तुम्हाला ऐकायचं आहे तर इथे नादबिंदू आहे, चिन्मय नादबिंदू आहे. इथे हेच ज्ञान दिलं जातं, रागाचं, ताळाचं, नृत्य, वाद्य. आता पहा, संगीत एक अशी गोष्ट आहे, त्याने जीवनामध्ये अजून एक रस निर्मिती होते, वृक्षता जाते. लोक भजन तासन तास ऐकतात, प्रवचन म्हणे बस अर्धा तास पुष्कळ. पण जर भजन संगीत असेल तर साहित्य संगीत कलाविहीन असं म्हटलेलं आहे. साहित्य संगीत नसेल तर पशुपुच्छ विषाणहीन, म्हणजे काय म्हणतात, शेपूट आणखीन शिंग नसणारा प्राणी आहे, तो पशु आहे. तर साहित्य संगीतामध्ये आवड असायला पाहिजे. राग वेगवेगळे राग आहे, वेगवेगळ्या वेळाचे राग आहे. प्रातःकालीन राग, सायंकालीन राग. मग वेगवेगळा रस आहे, वीर रस, करुण रस, भैरव करुण रस आहे, वीर रस, शंकरा, हंसध्वनी, असे वेगवेगळे राग आहे. वसंत बहार. तर रागाचं ज्ञान. तालज्ञान,
त्रिताल, एकताल, रूपक, झपताल हे सगळे ताल असायला पाहिजे. आणि पहा समर्थांना हे सगळ्यांचं ज्ञान होतं. छान कीर्तनकार होते आणि कीर्तनकाराला हे सगळं आलं पाहिजे. तर ताळज्ञान, नृत्यज्ञान, नृत्याचं ज्ञान, हे कुचीपुडी आहे की कथ्थक आहे की काय भरतनाट्यम आहे, वेगवेगळे नृत्याचे प्रकार आहे. मग वाद्यज्ञान, वाद्य वेगवेगळे आहे. तंतुवाद्य, सुशिरवाद्य, फुंकेने बासरी वगैरे आहे, काही तंतू, वायलिन, सतार वगैरे. चर्मवाद्य, पखावज, तबला वगैरे. त्यामुळे हे सगळं ज्ञान असेल तर फारच छान. ऐकावं यांच्याबद्दल सुद्धा. मग 14 विद्या 64 कळा, सामुद्रिक लक्षणे सकळ कळा, 32 लक्षणे नाना कळा, कैशा त्या ऐकाव्या. 14 विद्या त्या ऐकल्या पाहिजे. म्हणजे 14 विद्या काय आहे तर म्हणे 4 वेद, 6 वेदांग, किती झाले 10. आणि मग मीमांसा, न्याय, इतिहास आणि पुराण. आणि हे सगळे कठीण कठीण सगळं. इतिहास, पुराण, मीमांसा, कर्ममीमांसा वगैरे. मग न्याय, तर्क त्याला म्हणतात, तर्कशास्त्र. या सगळ्या विद्या आहे. मग पुराण आणि 4 वेद, 6 वेदांग, शिक्षा, कल्प, व्याकरण, छंद, निरुक्त, ज्योतिषम. हे सगळे आता जास्त याचे विस्तार करत नाही मी, पण हे सगळं आहे भरपूर. त्यानंतर पुढे म्हणतात सामुद्रिक लक्षणे. मग 64 कला आहे, वेगवेगळ्या कला आहे. पाककला आहे, हार कसं बनवायचं त्याची कला आहे. त्यानंतर सुईमध्ये दोरा कसा ओवायचा ही सुद्धा कला आहे. हो, नाही तर येतच नाही, बाहेरच निघतं. आपल्याला वाटतं गेलं आहे थोडं. अशा अनेक कला आहे. आणि असं म्हणतात कृष्णाने 64 दिवसात त्या 64 कळा हस्तगत केल्या, म्हणजे पूर्ण त्याचं ज्ञान प्राप्त केलं. मग सामुद्रिक लक्षणे म्हणजे ते हातावर, पायावर शंख, चक्र, गदा वगैरे वगैरे असतं. ते लक्षण जर असले तर म्हणे शुभ लक्षण आहे. असं वेगवेगळं भरपूर आहे. ते सगळं काय ऐकलं पाहिजे. नानावल्ली, नाना औषधी, धातू, रसायन. वल्ली म्हणजे हे वनस्पती, वेल वगैरे असतात की नाही, हे जे आयुर्वेदवाले हे सगळं सांगतात. आयुर्वेद म्हणजे फार सोपं आहे. यस्य कस्य तरोर्मूलम. मी हा श्लोक नेहमी सांगतो, येन केन प्रपेशयेत. आयुर्वेद म्हणजे फार सोपं आहे, काही जास्त कठीण नाही आहे. कोणची पानं तुम्ही घ्या, कोणची झाडांचे मूळ उपटा. यस्य कस्य तरोर्मूलम, येन केन प्रपेशयेत. कोणचंही कशात मिक्स करा. असं ते करतात ना, वाळवंट काय वाटा, पाटा वरवंटावर सुद्धा करतात. एनिवे मिक्स करा त्याला. कसं मिक्सरमध्ये मिक्स करा. म्हणे मग काय करा, मग कोणालाही तुम्ही द्या. यस्य कस्य तरोर्मूलम येन केन प्रपेशय, यस्मै कस्मैच दातव्यम. म्हणे काय होईल, यद्वा तद्वा भविष्यती. काही ना काही तर होईलच. जरा व्यंग आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये खरं म्हणजे असं सांगितलं आहे की प्रत्येक वनस्पतीमध्ये एक मेडिसिनल क्वालिटी, गुण असतो. आयुर्वेदवाले जे आहेत त्यांना ते माहीत असतं. तर हे तिथे म्हटलेलं आहे, नानावल्ली नाना औषधी. औषधी म्हणजे औषधी दोषान धत्ते गुणान. हे मी अर्थाने एक वेळा सांगितलं. दोषाला निवृत्त करते जे, आणखीन गुणाला ठेवते, त्याला म्हणतात औषधी. तर त्याच्याबद्दल सुद्धा जाणलं पाहिजे. कोण्या दोष कोण रोग, कोणा रोगास कोण प्रयोग. 23वी ओवी. कोणत्या दोषामुळे कोणचा रोग होतो हे
समजलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. वात पित्त कफ. हां, आता आजकालच्या लोकांना बरंच काही माहीत असतं ना, लगेच लोक औषध देतात, ही गोळी घ्या, ही गोळी घ्या. अनेक गोळ्या आधीच आपल्या घरी असतात आजकाल. एक फॉरेनर आला, तो म्हणाला की भारतामध्ये 2-3 गोष्टी मी पाहिल्या, सगळेजण डॉक्टर आहे. जस्ट तुम्ही नुसतं सांगा, डोकं दुखतं आहे, लगेच घ्या. उलटी होत आहे, हे घ्या. नो प्रिस्क्रिप्शन नीडेड. नाही तर तिकडे असं नाही आहे की तुम्ही काही. तर ऐकत जावे, आपण ऐकलेलं आहे बहुतेक. याप्रमाणे इथे भरपूर, आता पहा, या पूर्ण समासाचं तात्पर्य काय आहे की खूप ज्ञान मिळवा, हे इथे आहे. जे काही ज्ञान मिळत आहे चांगलं चांगलं ते मिळवत राहा. ऐकलं पाहिजे खूप. ऐकल्याने ज्ञानवृद्धी होते. आणि मग आता पुढे आपण उद्या पाहू. अजून इथे यादी आहे, स्वर्गाबद्दल ऐका, नरकाबद्दल ऐका. आणि मग इथे म्हणतात, जर पुढची ओळ तुम्ही पाहिली, 29वी ओवी, ही अंडरलाईन तुम्ही करू शकता. अंडरलाईन. ऐसे हे अवघेची ऐकावे म्हणा, ऐसे हे अवघेची ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणोनी त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. झालं ना. सगळं ऐका म्हणून सार घेऊन घ्या. सगळंच करण्याची गरज नाही, पण नुसतं ऐकून ठेवा, असं असं आहे. आणि पुढची ओळसुद्धा फार महत्त्वाची आहे. सगुणाची चरित्रे ऐकावी, का ते निर्गुणे अध्यात्मे शोधावी, श्रवण भक्तीची जाणावी, लक्षणी ऐसे. श्रीराम. एवढं आज आता इथेच थांबू. सगुण चरित्र आणखी निर्गुणाचं निरूपण दोन्ही ऐकलं पाहिजे. सगुण आणि निर्गुण, याला म्हणतात श्रवण भक्ती. श्रवण भक्ती काय आहे हे समजायला सुद्धा आधी तुम्हाला श्रवण करावं लागेल, की नाही. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.